नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आपण चाललोत आता उज्जैनला। तर 11 वाजेपर्यंत महेश्वरी गड आपण पाहिला, त्यानंतर 11 नंतर आम्ही लगेच निघलो उज्जैनला। चला तर मग उज्जैनला तुम्ही पण। तर मंडळी, हे कोणतं जंगल आहे काही माहित नाही, खूप मोठा घाट आहे, सगळे जंगल डोंगर आणि झाडी। तर तुम्ही बघू शकता सगळं सागाचे झाड आहेत नाही हो, सागाचे झाड आहेत सगळे, आणि सगळे झाडे सुकलेले आहेत। आता उन्हाळ्याच म्हणलं झाडं सुकणारच इथं, पानगळती झालेली आहे, झाडांना अजिबात पानं राहिलेली नाही। तर मोबाईल हे कसा ब्लर होतोय, खूप मोठा डोंगर आहे, बापरे। तर हा घाट कोणता आहे ना, मला नाव नाही माहित घाटाचं, पण चाललोत। काही झाडी तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती मोठा घाट आहे, सगळी झाडी, सगळे डोंगर, आणि सगळे डोंगर सगळे भक्का झालेले सध्या, कारण उन्हाळा चालू आहे। तर आपण आहे ना थेट तिकून आलो, खूप मोठा घाट आहे, आणि हा डोंगर आहे ना, तर हा डोंगर ओलांडून आपण पलीकडे जाणार आहेत। तर वरती एक मंदिर आहे, तर मंदिरामध्ये सुद्धा आपण दर्शन घेणार आहेत। तर तिथं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ। तर तुम्ही बघू शकता मंडळी, हे पहा आपण किती लांबून आलो, खूप मोठा घाट क्रॉस करून आपण इकडे आलो। तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये रस्ता तर दिसतच असेल। उज्जैन कितना है यहाँ पे, क्या है ना। किती आहे? तर मंडळी, हे पहा आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो। मंदिरात हा, अजिबात नाही। तर मंडळी, उज्जैनला जाताना मध्येच देवी पार्वतीचं मंदिर लागलंय आम्हाला इथं। तर मंदिरामध्ये 5 मिनिटं दर्शन घेतो आणि लगेच निघतो मग पुढं। चला तर मग दर्शनासाठी।
तर आम्ही माता पार्वतीच्या मंदिरामध्ये माता पार्वतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर लगेच तिथून निघलो उज्जैनला. तर उज्जैनला जाताना इंदोर लागतं. तर आता इथपासून आम्हाला इंदोर चालू झालं. तर इंदोरचा इतका मोठा पट्टा होता, म्हणजे खूप मोठं इंदोर सिटी आहे. तर इंदोर काही संपत नव्हतं, मुलांना खूप भुका लागलेल्या होत्या आणि मी 2 दिवसाचं जेवण नेलं होतं ना, त्या दिवशी आम्ही दुपारी पण जेवलो, संध्याकाळी जेवलो आणि गोड पोळे होते त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ते केले आणि नॉर्मल पोळ्या होत्या त्या अजून पण उरलेल्या होत्या. मग आम्ही हॉटेलवरती 2 भाज्या घेतल्या आणि एक निवांत जागेवर बसावं म्हटलं आणि जेवण करावं आणि मग पुढं निघावं. तर त्यामध्ये आमचे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतचं जेवण झालं. तर मंडळी आता उज्जैनला चाललो होतो आम्ही. तर भाज्या घेतल्या होत्या मगाशी, तर भुका लागल्यात. आम्ही मस्त एक झाड शोधलं आणि झाडाखाली आता जेवायला बसलो. जेवण करतो आणि मग निघतो उज्जैनकडे. तर हे पहा सगळं जेवण वगैरे खाली घेतलंय, आता जेवतो. तर इथं मेडिकल कॉलेज वाटतं आणि मेडिकल कॉलेज शेजारीच असं हे झाडं पाठीमागे इतक्या मोठं दिसतेत ना, बेलाची झाडं येतं आणि तिथंच आम्ही झाडाखाली जेवायला बसतो. खूप थंड हवा लागते मस्त आणि सावली पण खूप छान आहे. चला रे पोरांनो जेवायला. पनीरची भाजी दे ना. आमच्या गोड चपात्या कुठे आहे? कांदा काप. तर मंडळी आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि आम्ही निघलो आता पुढे. तर उज्जैनमध्ये आम्ही रूम बुक केलेला आहे. तर डायरेक्ट आम्ही रूमवर जाणार, तिथं फ्रेश होणार आणि संध्याकाळी दर्शनासाठी जाणार. तर इथून अजून 55 किलोमीटर राहिलेलं आहे उज्जैन. तर तुम्हाला डायरेक्ट मी आता रूमवर गेल्यावर भेटते. चल. तर मंडळी फायनली आम्ही उज्जैन सिटीमध्ये पोहोचलो. तर हे समोर दिसतंय ना, हे महामृत्युंजय द्वार आहे. तर आम्ही लवकरच उज्जैन सिटीमध्ये पोहोचलोय, त्यामुळं रूमवरती पण आता लगेच जाऊ. रूमवरती फ्रेश होऊ आणि त्यानंतर संध्याकाळी लगेच दर्शनाला जाऊ म्हटलं, कारण संध्याकाळी निवांत दर्शन होईल, कारण ऊन पण नसणार आहे. आणि असं बोलतात की संध्याकाळचं लायटिंग खूप भारी असते तिथं पाहण्यासारखी. तर संध्याकाळचं थोडंसं मस्त फिरता पण येईल तिथं, त्यामुळं. हॅलो. तर मंडळी आम्ही पोहोचलो उज्जैनमध्ये. आता उज्जैनमध्ये रूम घेतलाय, तो रूम कसा आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. आता रूमवर आम्ही फ्रेश होणार आणि त्यानंतर आम्ही महाकालला दर्शनासाठी जाणार. तर रात्रीचा व्ह्यू इतका छान आहे असं बोलतात, तर तो रात्रीचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याआधी तुम्हाला मी रूम कसा आहे ते दाखवते. चला तर मग. तर मंडळी हे पहा, हा रूम आहे आणि हे नवरोबा पाणी पितायत. मुलांनी सामान वगैरे आतमध्ये ठेवलंय सगळं आणि हे भाचेबुवा आमचे आराम करते. हे पहा एकदम फ्रेश रूम मिळाला आम्हाला, कालच्यापेक्षा पण फ्रेश मिळाला. हे हा एक 1,500 रुपये प्राईस आहे ना रूमची. हां, 1,500च्या पाराने चांगलं आहे. तर हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे. तर बेड पण खूप छान येतं. तर आम्ही 5 जण येतं, 2 मुलं, मी, नवरोबा आणि भाचीबुवा. तर 5 जणांसाठी एकदम सफिशियंट रूम मिळाला आम्हाला. आणि हे पहा इकडं गॅलरी पण आहे. तर छान रूम मिळाला आम्हाला, एकदम मस्त आहे, फ्रेश वाटतं. तर काही ठिकाणी असं रूम असतात की तिथं फ्रेश वाटत नाही किंवा स्वच्छता नसते. आणि हे समोर सगळे रूम येतं. तर छान हॉटेल आहे हे आणि रूम पण छान आहे. तर मंडळी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी आणि महाकालचा जर व्हिडिओ याच्यामध्ये टाकला तर तो खूप मोठा होतोय, कारण महाकालचा व्हिडिओ खूप मोठा असणार आहे आपला, कारण तिथला व्ह्यूज इतका भारी आहे ना. तर पुढचा व्हिडिओ आपला महाकालचा खूप छान असणार आहे, कारण त्यामध्ये मी महाकालचे दर्शन त्यानंतर महाकालची आरती हे शूट केलेला आहे. तर व्हिडिओ नक्की पहा आपला पुढला महाकालचा. तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.